जो आनंद आहे तो आनंद त्यांना सांगण्यासाठी निश्चित मी आणि आनंद दाखवायसाठी मी त्यांना पुन्हा आंतरवालीला जाणार निश्चितपणे हा सोहळा साजरा करण्यासाठी जाणार की ज्या गोष्टींसाठी म्हणून किंवा जे कमिटमेंट घेऊन तुम्ही तिथं गेलेला होतात की संधी द्या, वेळ द्या, आम्ही हे करून दाखवतो, ते करून दाखवलेलं आहे. ह्याचा म्हणजे उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, जे हवंय ते समाजाला मिळालेलं आहे आणि समाजाचं समाधान झाल्याचा आनंद व्यक्त करायला जाणार. नाही, निश्चितपणे म्हणजे मी दादांनाही सांगितलं होतं की तुम्ही मला बोलवाल तर तुमच्या घरी जेवायला बोलवा, मी तुमच्याकडे जेवण करायला येईन, मराठवाडी पद्धतीचं जेवण जेवायला येईन आणि तो माझा आनंद असेल आणि त्याच्यामध्ये मला सगळं काय मिळून जाईल. त्याचा आनंद पाहून आता टी व्हीवरती मी त्यांना पाहतो, मी त्यांना एवढं खुश कधीच पाहिलं नव्हतं. टी व्हीवरती अनेकदा, कारण तेही माझ्यावर खूप टीका करायचे, त्यामुळे त्यांना पण मी ऑब्झर्व करत होतो ते काय बोलतात काय नाही बोलतात. ते आता जेवढे खुश आहेत, कदाचित त्यांना एक आशेचा पालव फुटला आहे की आता माझी सगळी कामं होती. आणि असं नाही की मी गेलो म्हणून होत आहे, देवेंद्र फडणवीसांनी केलं. अजूनही कालांतराने त्यांचे काही टिटबिट प्रश्न असतील ते सोडवायचा आपण प्रयत्न करू. सर्वच काही सुटतं असं नाही आहे, पण जे सुटलं आहे त्यात समाजाच्या हितासाठी खूप मोठं सुटलं आहे, त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे दादांनी जर मला बोलवलं तर मी जेवायला नक्की जाईल.